ते पुन्हा पडली. पडल्यामुळं तिचं ते कमरेचा हा एक फ्रॅक्चर झाला. त्याच्यामध्ये ऑर्थोपॅटिक डॉक्टरना 2-3 डॉक्टरांना दाखवलं. काही फायदा होत नव्हता. औषधा भरपूर दिल्या जात होत्या, परंतु काही उपयोग होत नव्हता आणि झोपूनच सगळं करावं लागत होतं. अशा ह्याच्यात मी पेन रिलीफ डॉक्टर शोधत होतो. मी वाचण्यात गेलो होतो का पेन रिलीफ डॉक्टर आहेत बा, ते पेन कमी करतात म्हणून डॉक्टर मोटवाणी अकोला सिव्हिल लाईन यांचा पत्ता मिळाला. त्यांच्याशी मी फोनवर कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सांगितलं का पेशंटला घेऊन या. मग पेशंटला घेऊन मी दुसऱ्याच दिवशी सगळे रिपोर्ट त्यांना दाखवले. त्यांनी CT स्कॅन करायला लावला आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की हे ऑपरेशन थोडंसं कठीण आहे, जोखमीचं आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला बलूनच्या सहाय्यानं ते हाड मोठं करून तिथंच आपल्याला सिमेंट भरावं लागतं. ती प्रोसिजर आहे. त्याच्याकरता बॉम्बेचे लावलं त्यांना. 15 दिवसानंतर तोपर्यंत औषध दिलं आणि 15 दिवसांनी मग ऑपरेशन केलं ऑक्टोबर 23ला. आणि ती ऑपरेशन म्हटलं की ती त्यांची प्रोसिजर त्याच्यानुसार म्हणजे छिद्र एक दालनासारखं त्याच्यामधूनच ते त्यांनी बलून सोडून त्याच्यामध्ये सिमेंट भरलं आणि ती हा असं मोठं केलं. तिचं गादी ज्याला